परत आले तुम्ही जर ब्लॉग मिळेल बघणार. आता आम्ही डायरेक्ट स्टेशनला उभे आहेत. कारण स्टेशनला उभे म्हणजे आम्ही चाललोय सिकंदराबादला चाललोय. तर आम्ही आलोय 2 तास आधी आणि 2 तास आधी एवढी इकडे एवढी मच्छर आहेत. एवढी मच्छर आहेत मित्रांनो. लिफ्ट आहे ना, लिफ्ट आखी पॅक आहे मच्छरांनी बरोबर. त्यानंतर परत इकडे आलो, इकडे उभे आहेत तरी पण कम्प्लीट मच्छर. आम्ही इकडे असं कोण बसून राहू शकत नाही, चालतच आहे इकडे. आणि आमची ट्रेन आली का मग त्यामध्ये बसू आणि मग जाऊ. काय तुझा एक्सपिरियन्स सांग मच्छरांबद्दलचा. मच्छर नाही चावत. हा ते लहानपण मला मच्छर नाही चावत. पुढे जा. आता बघू ट्रेन आली का दाखवली तुम्हाला. ट्रेनवर चढणं डायरेक्ट झोपणार आणि सकाळी उठणार आहे. चला बघू. तर मित्रांनो परत आले तुम्ही ब्लॉगमध्ये आणि बघत आहात. तर आता आमची बस आली आहे. आम्ही स्टेशनला उतरून 15 मिनटं त्या उन्हामध्ये उभे होतो. कारण की आमच्या बसवाल्याला पोलिसांनी घेतलेल्या गाड्यात. त्याला सगळं घेतलं, ती चौकशी वगैरे केली, मग त्याला सोडला. मग तो आला आणि आता आम्ही बसमध्ये बसलोय. आता निघालोय. त्याला चणे वगैरे खातो मग सुरू करू. चला आज आहे दिवस 3रा. आम्ही बसमध्ये बसलोय, निघालोय. मला दाखवलं तुम्ही आलात माझ्या ब्लॉग मध्ये बघा. काका फुल इथे सगळी गाडी झालं. फुल एकदम टर्न्स अँड टर्न्स एवढे भारी आहेत ना, एवढे भारी आहेत. एक नंबर कट बीट करून प्रॉपर गाडी काढतात आमची. मी टाइमलाच काढले ते पण मला दाखवणार आहे ना 100%. आणि आता आम्ही सगळं श्रीशैल्यमला बसमध्ये सगळं चहा पाणी वगैरे झालं, जेवण वगैरे झालेलं होतं ऑलरेडी. श्रीशैल्यमला चाललंय. आता एकदम खूप वरती आहे आणि हे जे जंगल आहे कम्प्लीट दोन्ही बाजूला म्हणजे असा सरळ रस्ता आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूला प्रॉपर जंगल आहे. जंगल एवढं घडलं आहे ना, तिथे सगळ्या प्रकारचे प्राणी, तिथे सगळे फोटो पण आहेत. सिंह आहे, वाघ आहे, सगळे आपले काय होतात ते हरिण आहे, सगळ्या प्रकारचे प्राणी या जंगलात आहेत. तर बघतो आपण. आणि काका बघा बघत दाखवतो तुम्हाला काकांची व्हिडिओ होती खास. आमच्या बसला एवढ्या चढून फुल तापल्या. एवढा धूर येतोय कडक मध्ये एकदम प्रॉपर. त्या पुढच्या डायवर जेवढं प्रेशर आलंय कडक. धूर बघा, फक्त धूर बघा. ही आमची बस कम्प्लीट. त्या साईडला दाखवत आहे बघा, या साईडला पण धूर आहे. एकदम प्रॉपर लेवलात आपल्या काकाने जी गाडी पळवली एकदम भारी पळवली गाडी, एक नंबर. आता बघूया हा बघ कसला धूर. मित्रांनो बघा ना, आपण टॉवरच्या खालनं चाललोय डायरेक्ट. टॉवर आपल्या वरती आणि आपण टॉवरच्या खालनं जाण्याचा पहिल्यांदा होतोय. चला पुढे दाखवतो काय असेल ते. तर मित्रांनो इकडे बघा ना, तुम्हाला सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आहेत शिवाजी महाराजांबद्दलची. जय महादेव, जय शिवाजी, जय शिवाजी, जय. मित्रांनो बघताय असं महाराजांबद्दलचे सगळे लढाया वगैरे सगळ्यांचे चित्र इकडे आहेत.
ही वाघ नख जी मारली होती ते इकडे दाखवलं आहे. ही पावनखिंडची लढाई, ही शाहिस्ता खानाची बोटं छाटली होती ते आहे इथे. इथे परत अजून एक लढाई. इथे शिवाजी महाराज पळून आले होते पेटाळ्यात बसून ते दाखवलं आहे. अजून पुढचं दाखवतो आणि ते शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्हाला नंतर दाखवेल. आता सगळा हा इथे अख्खा मॅप आहे, कुठे कोण होते महाराज तिकडचे, कुठे कोण कुठून कोण कोण आले सर्व इथे दिले, बघून घ्या. इथे पण अजून दाखवलंय. हे जेव्हा इंग्रज आलेले तेव्हा ते शिवाजी महाराजांशी बोलत होते तो सीन आहे इथे. इथे शिवाजी महाराज चाललेत ते दाखवले. इथे लढाई सुरू झाली होती ते दाखवले. इथे शिवाजी महाराजांसोबतची भेट. हे हत्तीला मारताना रक्त पण आहे बघा तिथे, रक्त पण प्रॉपर दाखवले या साईडला. हे शिवाजी महाराज जेवताना दाखवले. ही शंकराची पूजा करताना. आणि हे लास्ट मी बघितलं सगळं, मी प्रॉपर शूट केलेलं. आता इकडे अजून दुसऱ्या बाजूला ठिकाणी आलं, तिकडे प्रतापगड वगैरे सगळं आहे तिथं पण, ते पण तुम्हाला दाखवतो. हा प्रतापगड आहे. आणि शिवाजी महाराजांचं पण ध्यान करताना हे मूर्ती आहे ती पण दाखवतो. आणि हा शिवनेरी किल्ला आहे, त्याची पण इथे प्रतिकृती तयार केली आहे, एकदम सुंदर आहे आणि खूप मोठी तरी आहे, अशी सगळी आहे. तर पुढे अजून काय असेल तर दाखवेल. हा राजगड आहे मित्रांनो, ते राजगडाची पण एकदम प्रॉपर प्रतिकृती बनवली आहे. आणि हा आहे रायगड. अशा प्रकारे 4 मेन किल्ले जे आहेत त्यांची ते प्रतिकृती बनवली आहे. आणि आता दुसऱ्या ठिकाणी जातोय. अशा प्रकारे आहे सर्व. ते काच आहे म्हणून रिफ्लेक्ट पण होते, ठीक आहे. आणि असं सगळं आहे एंट्रन्स. आता उतरायला पायऱ्या. हे इथे मावळे उभे केलेत घोड्यावरती बसलेले. आणि इथे जे बाजूला जे दिसतंय इथे शिवाजी महाराजांचं ते मूर्ती आहे जी मगाशी तुम्हाला मी दाखवली. आता चाललं इकडे लहान मुलांना खेळायला वगैरे पण सर्व आहे. मस्त झाडं वगैरे, एकदम सुंदर असा एरिया बनवला आहे. चला आता पुढे काय बघूया. आता चाललंय बसमध्ये बसायला. पाताळगंगा मित्रांनो हे, आणि समोर तो आहे एकदम लाईन सारखी तो डॅम आहे दिसतोय. आता परत आलोय तुमच्या व्लॉगमध्ये. आणि आता आम्ही आलोय पाताळगंगेच्या इथे. तर इकडनं आता आम्ही प्रॉपर क्रेननी आलो खालती. क्रेनच ना काय बोललं त्याला, क्रेनच बोलतात ना त्याला. क्रेननी खालती आलो बसून, कारण इकडे खूप एकदम वरती आहे आणि त्या वरनं खालपर्यंत चालत द्यायचं होतं. रोपवे क्रेन नाही, रोपवेने खालती आलो. आणि आता चाललोय पाताळगंगेजवळ. खूप मस्त एकदम, दाखवतो तुम्हाला ते पण. मित्रांनो परत आलाय तुम्ही या ब्लॉगमध्ये बघायला. आता आम्ही आलो मंत्रालयामध्ये. तुम्हाला पहिले बाजूचे सीन दाखवतो. ही मेन एंट्रन्स आहे जी समोर आहे ती. आणि बाजूला सगळे प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दाखवलेत. कृष्ण जन्म वगैरे जे सगळं आहे त्यांची सगळ्यांची चित्र अशी त्यांनी 3D मध्ये बनवलेत. इथे बघा असे वेगवेगळ्या प्रकार सर्व आहे. आणि चाललो आम्ही मध्ये. आता मध्ये तर काय अलाउड नसेल, पण इकडे जे डिस्प्लेवर जे दिसतंय ते तुम्हाला मी दाखवतो.
समोर जो डिस्प्ले आहे ना त्याच्यावर सगळं प्रॉपर दाखवत आहेत मध्ये काय चालू आहे ते. मध्ये कॅमेरा अलाउड असेल का नाही माहीत नाही, पण आपण असं इकडनं दाखवूया तर तुम्हाला पण दिसेल. लोक सगळी येत आहेत रांगेत हळूहळू हळूहळू. चाललो तिकडे फुल प्रॉपर एकदम सिक्युरिटी वगैरे सगळं आहे. इकडे असं चालू आहे जे आपल्याला कॅमेरा दिसतोय. हा कोणतरी मध्ये झालेला. ठीक आहे बघा, चला बघू. मध्ये चाललोय आपण, वर जाताना दाखवतो. मित्र आपल्या रथयात्रेचं दर्शन मिळालंय. परत आले तुम्ही या ब्लॉग मध्ये आणि बघा आज एवढा मोठा कंटेंट मी शोधून काढलाय, तो पण मी माझ्याने शोधलाय कंटेंट. तर या देवळात गेलेलो पाठी मंत्रालयामध्ये. माझी चप्पल गुल, माझी नवीन चप्पल होती, नवीन म्हणजे तरी जुनी झालेली होती एका 3 महिने. अरे चप्पल माझी गेली आहे आणि आता ती कम्प्लीट अनवाणी आहे, फुल अनवाणी चालतोय मी बघा. आता अनवाणी चालतोय. आता पुढे जाणार चप्पल कुठेतरी घ्यावी लागते. मी साधी सुधी नॉर्मल चप्पल घेणार आहे चालवण्यापुरती. मी एवढी प्रॉपर दिदीला म्हणून घेतलेली होती चप्पल ती. आता परत मला ती घ्यावी लागणार आहे कारण की ऑलरेडी होती चप्पल ती गेली आहे. आता दिदीच्या शिव्या खायला परत मिळणारच मला की मी तुला एवढी घेऊन दिली चप्पल तू परत हरवली. आणि मी दर तेवढा जाऊन एक चप्पल हरवतो. याचा आपला स्कोर आहे. आता बघू, चला भेटू. तर मित्रांनो परत आलाय तुम्ही ब्लॉग मध्ये आणि बघत आहात आजचा दिवस आहे 4था आणि बघतात आम्ही बोटीमध्ये बसले डायरेक्ट. आम्ही झाले कुरवपूरला. मधला प्रवास काही दाखवला नाही कारण कालचं दर्शन झालं. माझी चप्पल गेल्यानंतर मी काही शूटच केलं नाही आणि तिकडनं डायरेक्ट गेलो झोपायला आणि झोपल्यानंतर जेवण वगैरे डायरेक्ट झोपलोय परत आम्ही. एक आदमी आता ऍडजस्ट करायला गेले. 1 मिनिटात ऍडजस्ट करायला काका काय ऐकत नाहीत, समोर जायला लागेल. काय मगर मित्र मगर दिसले तुम्हाला मगर दाखवलं 2 मिनिट आणि आपले लोक बसले ते पण तुम्हाला ते बघा. ही सगळी आपली लोक बसली कशी आणि काका फुल पाणी बिणी टाकतात आमच्या अंगावरती. काकाने पाणी टाकलं अंगावरती. आता जाता मगर वगैरे सगळं दाखवणार आहे तुम्हाला. मधला प्रवास फुल. आता प्रॉपर ब्लॉग करणार आहे मी आजच्या दिवसाचा कारण की आता काहीतरी असेल बोटी वगैरे म्हणून. ठीक आहे चला. बोट आपली निघाली आहे, सगळे बसले. आपली बोट निघाली आता दाखवत आहेत. काका धक्का बिक्का देतात पद्धतशीर कडक धप्पा. काकाने धक्का दिला आपल्याला डायरेक्ट एका झटक्यामध्ये बोट अख्खी निघाली. आता चाललोय, चला दाखवतो. काका फुल 1 नंबर भाषा त्यांच्यात बोलतात. त्यांची मित्रांना काय थांबा मित्रांना त्यांना वाटते कॅमेरा म्हणजे एकदम रपारा फिरवला पाहिजे. जरा 2 मिनिट थांबवत नाही. हे ते यार थांबा जरा, आरामात सगळे येणार आहेत. तर निघालोय. आता आम्ही जरा फोटो वगैरे काढतो, नंतर तुम्हाला दाखवतो. एक दुसरीकडे बघ ना. आता सांग कशी वाटत. थोडा पोचणार आहे. पेचावर ना हे फिरव ना. हवा मासा मेलेला आहे. अरे बघा म्हणून तुला बोलला काढ, तुला माझं चालत नाही मोबाईल. आत्याईंचा व्हिडिओ मध्ये आत्याईंना एवढा माझ्या व्हिडिओ मध्ये काय बोलतो आत्याईला दाखवलंय. आता बोट टेकणार
चला झालं आता उतरते. आता उतरणं दाखवतो. उतरणं आता इकडे उतरलोय. आता सगळ्यांना उडी मारून उतरायला लागते. माझी मी शूटिंग घेतली नाही तर फुल एकदम वेडा उडी लागतात. बघू देवीकर इथे ओचावर उडी मारणार आहे आणि आता मेन सीन कॅप्चर करतोय. पाण्यात पडतंय का बाहेर पडतंय. अरे एकदम सेफ लँडिंग आहे. नेक्स्ट पार्टिसिपेंट प्रणाम. आता ताई आहेत ते आहेत. ताई आहेत तरी आता आरामात आली पाहिजे. ताई आहे त्याला पाण्यात उतरायला लागणार आहे आता. हे सगळे उतरणार एक एक करून तर पुढे दाखवलं तुम्हाला. आणि इकडे मंदिर व्हिडिओ इकडे पूर्ण आहे. इकडे चालत जाणार आहे. चल मित्रांनो देवळात पायऱ्या चढून देवळाची इथे पोचलो. आता चाललोय मध्ये. अरे पार्टी सगळे हार वगैरे घ्यायला थांबलेत. हे आतेंनी तर देवळावर चाललोय आपण मध्ये. इकडे पाय धुवायला आहे. तेव्हा सगळे पाय धुतात बघा दोघं. आणि इकडे मी माझी ही वाली भाईकांची चप्पल घातली आज आणि माहिती गेली. आणि भाईकांची चप्पल बाजूला मी व्हिडिओ हे काढले चप्पल माझी. प्रूफ आहे आपल्याकडे. आता अरे पाय धुतो. सगळे वाळू लागली आहे म्हणून ते पाय धुवायला सांगितलं इकडून. काका थँक्यू काका. ओके हो. आता ते पंचा घालायचं आहे दाखवतो तुम्हाला. हो भाई का ते घालायचं आहे ना आता ते बोललेत. इकडे व्हिडिओ शूटिंग नॉट अलाउड ऑलरेडी आहेत फोटो. तर इकडे मी थांबवतो. असा मस्त एकदम एरिया आहे इथे सुंदर असं. आणि मोठं असं वडाचं झाड. वडाचं झाड नाही बापरे ह्याचं झाड आहे सॉरी. वडाचं पण झाड आहे आणि कडुलिंबाचं पण झाड आहे. तुम्हाला दाखवतो मी. आणि हे एक झाड आहे. हे आपलं उंबराचं झाड. त्याला कधी विसरणार नाही मी. आमच्या घरात आपल्या ठाण्याला आहेच आहे म्हणून. चला ते मग इकडे लिहिलं आहे लुंगी किंवा शर्ट पॅन्ट बिना घालून येणे नाही ही विनंती. म्हणजे लुंगीच घालावी लागणार आहे. त्याआधी आता आपण सगळं घालूया. सॉरी. आणि मंदिराचं आहे एंट्रन्स. भुवन तिथे की चाललेत सगळे चेक करतात काय बघतात मला पण माहीत नाही. ठीक आहे बघू. चला आता इकडे थांबवतो आणि पुढे कॅमेरा शूटिंग अलाउड नाही आहे. तिथे त्यांनी ऑलरेडी त्या दांड्यांची इथे लिहिले. मित्रांनो हे झाड जे आहे जे हजारो वर्षापूर्वीचा वटवृक्ष आहे. इतकं मोठं आहे. अरे आणि हे इतकं सुंदर आहे. इथे तिथे चालत होतं तेव्हा खूप गरम होत होतं तिकडे. तर इथेला डायरेक्ट एकदम थंडावा झाला आहे. आणि हे जे ती माणसं बसली आहेत तर आपण काय जास्त बोलू शकत नाही आता. ते पोती वगैरे वाचत आहेत सर्व. वटवृक्ष तो आपण पुढे दाखवूया का असेल अजून नवीन. त्यानंतर अजून त्या समोर गुफा देखील आहे. त्या गुफेत जाऊया. तिथे आहे आणि ते मंदिर तिथे ते जे आहे ह्याच्या लेफ्ट साईडला तिथे पाठी आहे. तिकडे ते तुम्हाला दाखवलं गुफा. तिथे पंचमुखी नाग होतं. आता आम्ही मध्ये जाऊन दर्शन करतो. चला तिकडे पाठी दर्शन झालंय वटवृक्षाचं. आता चाललंय गुहेकडे. गुहेकडे जातो तुम्हाला दाखवतो. तिकडे कम्प्लीट वाकून जायला लागणार. काही माणसं मध्ये गेलेत त्यासाठी आपली माणसं तिकडे जाऊन थांबलेत. 2-3 गेले अजून. ते बाहेर आले का मग आपण जाऊया. तुम्हाला ते दाखवतो. फक्त एंट्री दाखवतो. मध्ये काय दाखवता येणार नाही. मंत्री मध्ये फक्त दिवे वगैरेच असतात. त्या लाईटीवरती सर्व आहे. मध्ये काय लाईट वगैरे काहीच नाही. मला दाखवतो. हे मित्रांनो असं खाली वाकून रेंगाळ जायला लागते आपल्याला. एकदम छोटी गुफा आहे. अरे रात चाललीत मध्ये. आणि त्या असं परिसर आहे.
एकाला 3 जण जाऊ शकतात फक्त, तेवढाच एरिया आहे. मग ते आता ते 3 आले का आपण जाऊया. मित्रांनो आमचं दर्शन झालंय, गुफेमधलं पण दर्शन झालंय. तिथला मी काय फोटो वगैरे काढला नाही. आणि तिकडे गेल्यावर समजतं तर काय, तिकडे ते जे होते बाहेर बसलेले दोघं, तर त्यांना पैसे पाहिजे ते, तर त्यांनी काय शेवटपर्यंत काय दिवा पण लावला होता. मला तर दिसल्यावरती तिकडे माची साहेब तेल आहे, मी दिवा लावून टाकला तिकडे मधला. आणि इथले मग लोक मग ते असे काय पैशांच्या पाठी येत नसते, म्हणजे काय कामाला काहीच करत नाही. म्हणजे वाजत चांगलं होते पण ठीक आहे, दिलेत पैसा आपला पुढच्या पालखीला. परत आला तुम्ही ब्लॉग मध्ये बघा ना. आम्ही आलो सिद्धेश्वर मंदिरामध्ये आणि आता आम्ही इकडे बोटिंग करतोय. काका एकदम फुल फास्ट मध्ये बोट चालवत आहे, ते पण फोन बघत. काका रस्ता पाठ आहे, एकदम पद्धतशीर बघतोय. आता आम्ही दाखवतो, 2-4 फोटो वगैरे काढून घेतो, नंतर मग दाखवतो. आमचं कम्प्लीट राईड झालंय. तुम्हाला सिनेमॅटिक्स भेटतील, सगळे सिनेमॅटिक्सचे शॉर्ट मी रेकॉर्ड केलेत. आज म्हणजे बोबडी का वळते मला समजलं नाही. शॉर्ट्स रेकॉर्ड केलेत. कोण बोलते बघा, तर आपली वाटते दुसरी बोट निघाली, तिचे व्हिडिओ दाखवतो. मित्रांनो बघितलं, त्यांना पण तुम्ही बघितलं असणार. बुवाने फक्त व्हिडिओ त्याचा नीट लावल्या पाहिजे, बाकी काही विषय नाही. आता चला दाखवतो तुम्हाला पुढे मंदिराचं एंट्रन्स. बाकी काय मधलं काय दाखवत नाही मी, कारण चला. मित्रांनो आलेत आम्ही या सिद्धेश्वर मंदिरामध्ये. आता चाललोय. आता मधलं काय दाखवणार नाहीये, फक्त आता बाहेर नाही एंट्रन्स वगैरे कशी ते दाखवतो. सगळे लोक येत आहेत. आणि हे बघा ड्रोन व्ह्यू पण आपला डायरेक्ट मिळालाय मंदिराचा. हा बघा, हे असं मंदिर वरनं दिसते, एकदम सुंदर आहे. चारही बाजूनी लाइटिंग आहे. चाललंय हे बघा, इथे पण कसं लिहिलेलं आहे. आता चाललोय मस्त. इकडनं एंट्रन्स आहे, इथे लिहिलंय आत. इथे पण बोट्स आहेत. मित्रांनो आम्ही इकडे ठाण्याला उतरलोय. ही आपली पाटली ट्रेन चालली आहे आणि आपला व्लॉग मी इकडे संपवत आहे. चला पुढे काय असेल, पुढे नवीन ठिकाणी फिरायला गेलो तर जाऊया. आणि फोन चाल तर मी इकडे परत शूट करतो, आणि जे चार्जिंग 4% व्हिडिओ नीट येईल का नाही माहीत होतं, म्हणून मी परत शूट करतो. चला.